भाजप युवा मोर्चाकडून आज पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हे तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांकडून आमदार कृष्णा खोपडे यांना ज्या धमक्या येत आहेत त्या संदर्भातलं निवेदन दिलं। काय नेमकं निवेदन आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहे। सचिन भाऊ, काय नेमकं निवेदन दिलं तुम्ही? आज आमचे सन्माननीय शहराचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे सन्माननीय आमदार खोपडे साहेब यांनी तुकाराम मुंढेचा जो पूर्ण कच्चा चिठ्ठा जनतेसमोर उघडलेला आहे त्याच्यामध्ये काही खोटं नाही आहे। तुकाराम मुंढेंनी 20 करोड रुपयाचे स्मार्ट सिटीमधले चेक इश्यू केले। त्या चेकवर सिग्नेचर करायचे त्यांना कोणत्याही प्रकारे अधिकार नव्हता। त्याच्यानंतर नंबर 2 आणि जी महिला अधिकारी होती तिला त्यांनी टॉर्चर केलं। 5 दिवसाची महिला प्रेग्नेंट झालेली, 5 दिवसाचं तिचं बाळ होतं, तिला घाणेरड्या शिवागाळ केल्या। त्याच्यानंतरही तुकाराम मुंढे साहेबांनी जबरदस्ती ते 20 करोड रुपयाचे चेक इश्यू केले। त्याच्यावर सदर आज तुम्ही निवेदन दिलं, त्यामध्ये काय मागणी केली नेमकी? आमची मागणी एकच आहे की तुकाराम मुंढे साहेबांचे जे लोक आहेत ते सन्माननीय आमदार खोपडे साहेबांना फोन करून ज्या प्रकारे धमक्या देत आहेत, जनप्रतिनिधींना धमक्या देणं अशा प्रकारे योग्य नाही आहे। हे महाराष्ट्रातील संस्कृती नाही आहे। पण आमची एक निवेदन आहे की याच्यावर अगर तुकाराम मुंढे साहेब एकदम नेट अँड क्लीन आहे, क्लीन चीट आहे, तर चौकशी होऊ द्या ना। कशाला सिक्युरिटी घेऊन फिरता? आमचे आमदार साहेब ते गनमॅन घेऊन फिरत नाही राहिले। आणि भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य प्रवीणजी दटके साहेब असो, सन्मान्य आमदार खोपडे साहेब असो, सगळ्यांनी विषय हा विधानसभेत मांडलेला आहे। त्याच्यानंतरही धमक्या देणं हा योग्य नाही आहे। माझी धमक्या देणाऱ्यांना मी आता इथूनच सांगतो की धमक्या बिमक्या काही चालणार नाही। धमक्या तुम्ही देऊ नका। तुमच्या धमक्यांना, गिदड धमक्यांना घाबरणारे युवा मोर्चाचे कार्यकर्ते नाही आहेत। आणि तुम्ही आम्हाला स्थान सांगा, जागा सांगा, वेळ सांगा आणि ठिकाणी सांगा। धमक्या का देता आम्हाला? आम्ही त्या ठिकाणी येऊन पोचतो। आम्ही चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहोत। आम्ही कोणाला घाबरणारे कार्यकर्ते नाही आहोत। अगर त्यांचा मी हा चिठ्ठा खोलील तुम्हाला समजून येईल। एवढा चिठ्ठा मी त्यांच्या लिहून आणलेला आहे की त्यांनी कोणत्या नागपूर शहरामध्ये काटोर रोडवर 5 करोड रुपयाचं कोविडचं हॉस्पिटल केलं, 2 दिवसात तुटलं। मागणी काय आहे नेमकी? त्यांना अटक करा। तुकाराम मुंढे अगर धुतल्या तांदळाचे असेल तर त्यांनी चौकशीला पुढे जावं। आणि ज्या प्रकारे एक 4 टर्मच्या आमदारांना आणि 20 वर्ष नगरसेवक असलेल्या व्यक्तीला 4 टर्मच्या आमदारांना, विदर्भातून सगळ्यात 1 नंबरवरून निवडून आलेल्या आमदारांना, महाराष्ट्रातून 6व्या नंबरवरून निवडून आलेल्या आमदाराला अशा प्रकारे धमक्या देत असतील तर त्या धमकी देणाऱ्यावर कारवाई व्हावी। कारण की आम्ही काम केलं आहे, आमच्या आमदारांनी काम केलं आहे म्हणून 1,15,000 मताधिक्याने खोपडे साहेब निवडून आलेले आहे। याचं भान तुकाराम मुंढेच्या कार्यकर्त्यांनी ठेवावं। धमक्या बिमक्या आम्हाला देऊ नका। अरेले कार्य करण्याची क्षमता ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। आम्ही त्यांना आपल्या प्रकारे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी घेऊन भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचलेले आहेत। कॅमेरामन योगेश सावंतसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।